दूध, साय, दही, लोणी, तूप हा शेवटचा पार्ट आहे. शेवटचा पार्ट म्हणजे त्यापासून तुम्ही तूप हे डायरेक्ट ताटात टाकूनच खाणे. तुपापासून परत दही बनत नाही, तुपापासून परत लोणी बनत नाही, तुपापासून परत साय बनत नाही, तुपाचं परत दूध तर चुकून पण बनत नाही. म्हणजे जसं पाठीमागं अजिबात जात नाही, तसं आपल्या वापराबायोनिकने काय केले, जे कंटेंट सगळे लागतात ते सगळे तुपासारख्या शेवटचे लेवलचे तुम्ही स्प्रे घ्या किंवा जमिनीतनं सोडा, तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट आहे. म्हणजे इथं त्यात कुठं ताक टाका, गोळ टाका, गोमूत्र टाका, अमकं करा, तमकं करा, इथं काहीही करायचं नाही. आणि हे जे साक्षीदार आपले शरद देशमुख सर आहेत, पहूर जवळचे, जळगाव जामनेर तालुका आहे, जळगाव जिल्हा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे तर सरांनी रिझल्ट घेतलाय. पाठीमागे जी केळी दिसती त्या केळीचे आपल्याकडे काय व्हिडिओ त्यांचे युट्यूबला पण आहेत. ती केळी कुणी लावू नका म्हणत होतं, असे लेवलची बारीक बारीक छोटी छोटी रोपं भेटली होती. त्यांनी धाडस करून वापराबायोनिक त्या रोपांना वापरलं, तर कमी रेट असताना ती महाग रेटमध्ये गेली. कमीत कमी रेट काय होता मार्केटला, तुमची काय रेटने केळी गेली कटिंगला? आमच्याकडे 3 ते 4 रुपयापासून केळी होती, हार्वेस्टिंगला चालू झाले त्या टायमाला. पण आपल्या सुरुवातीला 1150 भाव गेला होता. हा, म्हणजे हे काय आहे, हे जे रासायनिकचे खत हे लोकांना सोडत गेले, त्याच्यानं काय झालं, तो करप्यानं माल हे झाला, थांबला आणि पिकाची संख्या पल्प यायला लागलं. हा, आपलं म्हणजे किंवा नुकसान म्हणजे याच्यात झालंच नाही. पिकाचं प्रमाण नाही, करप्याचं नव्हतं, कशाचंच नव्हतं. आणि सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. शरद प्रल्हाद देशमुख, मुक्काम पोस्ट पवरपेठ, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आपण ह्याला 5 जानेवारी 2026 ला त्या खरबूजच्या प्लॉटचे काय फोटो काय व्हिडिओ काढून ठेवले होते, बरोबर आहे ना? आज तारीख किती आहे? आज 16 फेब्रुवारी 2026. म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊन किती दिवस झाले? 1 महिना आणि 11 दिवस. आज 11वा चालू आहे. हो. 1 महिना आणि 11 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये वापराबायोनिकचं मार्गदर्शन ऍड केलं. तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये, इतरांच्या ह्या खरबूजच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये एक वेगळा बदल तुम्हाला काय जाणवतोय? भरपूर बदल आहे बा, सेटिंग मध्ये, फळाच्या साईज मध्ये आणि ग्रोथ, येलाची ग्रोथ. म्हणजे सगळ्यात महत्वाचं जी येल बसण्याची जी समस्या, येल बसण्याचं, डावणी भुरी वगैरे, तर ते आपल्याकडं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या खरबुजाला तुम्ही झाकलं होतं का? नाही झाकलं, म्हणजे 2 वेळा आम्ही वेल पांगल्यावरती याच्यात टाकले, बेडच्या 2 तास मिळून एक पट्टी तयार केली. स्प्रे देताना त्याच्यावर वेलावर पाय पडू नये म्हणून 2 वेळा टाकले, तरी सुद्धा आणखी ते झपाट्यानं बाहेरच निघत गेले बा. पण ह्याला क्रॉप कव्हर वरनं टाकला होता का झाकलं? नाही, बिना क्रॉप कव्हरच आहे. आणि हे कुठली व्हरायटी? विजय सागर. मग तुमच्या बरोबर जे काही खरबूज आहेत त्यांच्यात आपण आतमध्ये अगदी फिरून आलो, तुम्ही म्हणताय की 2-2.5 किलो पर्यंत साईज आहे. हो. तर तुमच्या बरोबर ही विजेचं जे खरबूज आहे, 15 दिवस अगोदरचे प्लॉट, याच्या 15 दिवस अगोदरचे प्लॉट आता तुटले, तर त्याच्यात मला असं येतपर्यंत फळाची वजनाचं एकही दिसलं नाही. आपण गजानन सर, इथं आपल्या शरद देशमुख सरांनी जे वापराबायोनिकचं मार्गदर्शन वापरलेलं आहे, आपल्याला सेटिंग कशी झालेली ही दावायची, त्यासाठी आपण मुद्दाम उभा राहिलोय. आता आपल्याला थोडासा जसं आहे तसं पालावारून दावायचे आत कशी फळ आहेत इथनं बघा. आपण कमीत कमी हितवर तरी दावू, कारण सेटिंग दावणं खूप गरजेचं असतं. 1, 2 साईज वगैरे जबरदस्त, असं हातात बसत नाही. शायनिंग चांगली, 1, 2, 3, 4, 5. हे बघा 3 आहेत. 1, 4, 5. इथं हे 2 आहेत, 3, 4, इथे 3 आहे. इकडे पालीचा अडचा माल मिळ लागत नाही. घ्या पुढं अजून 2, 3. मेन मुद्दा आपण आहे ना, ही 2 म्हणजे जर बारीक जर बघितलं तर फळांची सेटिंग
बऱ्यापैकी चांगली तिथंच नाही आता हे म्हणजे आपण हे काय आता इथं जाऊन असं विषय नाही. ते बघा. आणि ज्यावेळेस रोप लागवड जाते त्यावेळेस काय म्हणते म्हणाल साहेब तुकडे भरपूर झाले तर माझा माल जुळून येईल का तेवढ्या प्रमाणात. कारण तुकडा झाल्यानंतर त्यांना एक वाटत ऍव्हरेज पडेल का नाही. कसं काय चांगली सेटिंग आहे. पण आज सेटिंग झाल्यानंतर आज सेटिंग बघितल्यानंतर काय वाटतं साहेब तुम्हाला. नाही बुवा एवढं हे आपले जे तुतळे होते ते भरून निघणं म्हणजे पण ते त्याच्यावरती आपल्याला फळाची संख्या दिली गॅप जरी असला 2-3 हे गॅप असून सुद्धा त्यानं एकाच वेळेला तितकी भर काढून दिली आपली. आणि बारीक बघितल्यावर सगळीकडे तुम्ही पहा कुठे असे डावणी भुरीचं हे ते जागेवरच थांबवलंय कुठेच असं हे नाही. 4 स्प्रे झाले आता. गार ग्लेजिंग किती दिवसाचा प्लॉट आहे. आता साधारण समजा त्याला 65 दिवसाच्या आसपास होऊन गेले. होय का. हो 65 दिवस झाले. ग्रीनरी पहा तुम्ही पूर्ण यालाची ग्रीनरी पहा आणि चाल शेंड्यावरचं बी कसं जरी बघितलं तरी असं वाटत नाही की प्लॉट असा बसायला लागलाय किंवा नाही कुचमलाय. नाही असं वाटतं 30-35 दिवसाचा प्लॉट एकदम नाही. कुठे बी नजर टाका तुम्ही नजर पहा कुठे बी टाका कुठेच असं हे दिसणार नाही. किती एकराचा प्लॉट आहे सर. हा 2.25 एकराचा आहे. खाली विचार करून पाय टाकावा लागतोय. आता पुढे जास्ती तसं मग आता हे पहा बरं फळ आज हे फळाचे वजन पहा तुम्ही 2.5 किलोच्या पुढे फळ इकडे इकडे या थोडस. 2.5 किलो हे फळ बघा हे पहा किती पर्यंत वजन येईन ह्याचं. हे आता तुम्ही हातात धरा. 2.5 किलो पर्यंत फळाचं वजन 2.5 किलो फळ कोणाचंच नाही ते असं. कुठली व्हरायटी सर ही. विजयची. 2.5 किलोचं फळ हो. परत एकदा उचलून दाखवा बरं. 2.5ला मी म्हणतो जास्त होईल कमी होईल पण एक अंदाज. हो पण अजून तर ते व्हायचं बाकी आहे ना. अर्धा दिवस टाइम आहे ना अजून. आता इथेच पहा किती फळ आहे. नाही फळ भरपूर सेटिंगचा विषयच नाही हे काय. पहा 1 2 3 4 हे पहा 5 6 7 8 9 10 एवढ्याच याच्यामध्ये. नाही, मला सेटिंग झाली भरपूर सेटिंगचा हो. वाटत नव्हतं एवढी आणि ह्या वर्षी म्हणजे कोणाचीच अशी इतकी सेटिंग होईल नाही होईलच नाही. तुमच्याकडे काय आमच्या आणि म्हणजे भाव गगनाला भेटले पण माल नाही एवढा असा. आता इथे काय चालू आहे आमच्याकडे माहिती आहे फक्त 23 पर्यंत घेऊन राहिले. हा जागे घेत असते ना ते. हो हो तुम्ही आता ही निहून तोडाय किती असा मोठा खर्च आहे राव. मग आता हे पहा आता शक्यच नाही. इथून पुढे आहे ना शक्यच नाही जायचं. इकडे जबरदस्त आहे. इकडे पाय टाकता येत नाही. आता पट्टीत येले त्याचे फळ जे ते पट्टीत येऊन जायले खाली आले खाली. आणि दाट होऊन गेलं इकडे. साईज आणि क्वालिटी. हो आणि पूर्ण डावणीच्या याच्यात आणि बोरीच्या याच्यात प्लॉट बसून गेले. फ्लोटिंगच्या अगोदर. हो आपल्याला आणखी हे 8-10 दिवस टाइम आहे प्लॉट काढायला. बरोबर आहे. 8 दिवस कमीत कमी. हा तर तुम्ही जे खरबूज क्षेत्रातले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक सल्ला संदेश म्हणून काय सांगू शकाल. कारण तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केलंय. तर ऍड केल्यामुळे जे काही बदल झालेला आहे तर खरबूज क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी ह्या वापरा बायोनिकला लागणीपासून स्वीकारलं पाहिजे का ह्याला लागण करून एक 15 दिवसांनी स्वीकारलं पाहिजे. आणि स्वीकारलं पाहिजे तर जमिनीतले डोस आणि स्प्रे हे पूर्ण घेतले पाहिजे का फक्त स्प्रे घेतले पाहिजे का फक्त खालचं घेतलं पाहिजे का पूर्ण डोस घेतला पाहिजे. ह्याच्याबद्दल तुमचा आता सखोल अनुभव तुम्ही आपल्या हे जे महाराष्ट्रभर आणि भारतभर जे काही आपले खरबूज क्षेत्रातले शेतकरी वापरा बायोनिकला जे काही स्वीकारणारे आहेत किंवा काही व्हिडिओ पाहतात ह्यांच्यासाठी एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकता. मागच्या वर्षी मी फक्त स्प्रे मध्ये 2 स्प्रे घेतले होते. 1.25 एकर होतं. तर ते स्प्रे सुद्धा मी फ्लॉवरिंग झाल्याच्या नंतर घेतले होते फक्त. बर. तर त्याच्याहून मला अनुभव आला की बा 2025 मध्ये आपल्यातले नुसते स्प्रे याच्यात इतका फायदा झाला. आणि 2026 मध्ये मी सुरुवातीपासून स्प्रे घेतले आणि खालून 2 वेळा आहे ड्रिचिंग मध्ये दिलं होतं. मागच्या वेळेस तुम्ही आले मी त्या टायमाला घेतलं आणि अगोदरचं माझं केळीचं पडले होतं. त्याच्यामुळे मी जेवढं पाहिजे होतं 2 डोस खालून द्यायचे आणि 4 स्प्रे आपण घेतले. आणि येलवर्गीय असं आहे की रासायनिक मध्ये त्याला एक 15 ते 20% वापरलं गेलं पाहिजे. मी तर या मताचा आहे. बरोबर आहे. 80% हे येलवर्गीय ऑर्गॅनिक वरच येतं नाही तर मग कोण करू बी नाही. मग मागच्या वर्षी 1.25 एकराचे आपल्याला कमीत कमी त्या टायमाला 16.5-17 भाव भेटले होते.
तर आपल्याला 2.5 लाख झाले होते. या वर्षी 2.25 एकर प्लॉट आहे आपला. आता रेट काय चालू आहे? आता 2.23 पर्यंत रेट हार्वेस्टिंगला गेले आमच्याकडे इथे जागेवर गेले. आणि मार्केटचा रेट काय? मार्केटचे 35 पर्यंत आहे आमच्या भागात. तुमच्या भागात? हो. म्हणजे ह्या वेळेस तर माल पण चांगला आहे, सेटिंग पण चांगली आहे आणि प्लॉटचं येल हार्वेस्टिंगला येपर्यंत त्याला डावणी बोरीनी हे महत्वाचं आहे. म्हणजे फळं उन्हाच्या याच्यात पडले नाही, उताने झाले नाही बुवा. म्हणजे फळ जे आहे ते जास्त उन्हामध्ये नाहीये, पाले आड आहे. हा. तसं ह्या पाल्याच्या आड ज्या वेळेस फळ राहतं आणि त्याला ग्लेजिंग राहते, क्वालिटी राहते, त्याला सनबर्निंग वगैरे होत नाही, त्यावेळेस त्याची चव, क्वालिटी, ह्या सगळ्या गोष्टी शायनिंग एकदम जबरदस्त असते. तसं इथं आपल्याला शरद देशमुख सरांच्या पूर्ण 3.25 एकराच्या प्लॉटवरती दिसतंय. म्हणजे तुम्ही हे मार्गदर्शन आपल्या खरबूज क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी जर वापरलं तर त्यांच्या अपेक्षेपासून जास्त उत्पादन निघाल्याशिवाय राहणार नाही आणि कीटकनाशक, बुरशीनाशकचे स्प्रे कमी झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्याला इथं तुम्हाला म्हणजे तुमच्या प्लॉटवरती जाणवलेलं आहे. बरोबर. आणि जर इतर आपले हे सगळे महाराष्ट्रभर, भारतभर शेतकरी जे पाहतात की वापरा बायोनिक काय आहे, तर वापरा बायोनिक हे आहे की ऑर्गॅनिक आहे आणि ते अशा लेवलचं ऑर्गॅनिक आहे की जसं आपण बोलायचं झालं, दूध, साय, दही, लोणी, तूप हा शेवटचा पार्ट आहे. शेवटचा पार्ट म्हणजे त्यापासून तुम्ही तूप हे डायरेक्ट ताटात टाकूनच खाणे. तुपापासून परत दही बनत नाही, तुपापासून परत लोणी बनत नाही, तुपापासून परत साय बनत नाही, तुपाचं परत दूध तर चुकून पण बनत नाही. म्हणजे जसं पाठीमागं अजिबात जात नाही, तसं आपल्या वापरा बायोनिकने काय केलंय, जे कंटेंट सगळे लागतात ते सगळे तुपासारख्या शेवटचे लेवलचे तुम्ही स्प्रे घ्या किंवा जमिनीतनं सोडा, तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट आहे. म्हणजे इथं त्यात कुठं ताक टाका, गुळ टाका, गोमूत्र टाका, अमकं करा, तमकं करा, इथं काहीही करायचं नाही. आणि हे जे साक्षीदार आपले शरद देशमुख सर आहेत, पहूर जवळचे, जळगाव जामनेर तालुका आहे, जळगाव जिल्हा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे तर सरांनी रिझल्ट घेतलाय. पाठीमागे जी केळी दिसती त्या केळीचे आपल्याकडे काय व्हिडिओ त्यांच्या युट्यूबला पण आहेत. ती केळी कुणी लावू नका म्हणत होतं, असे लेवलची बारीक बारीक छोटी रोपं भेटली होती. त्यांनी धाडस करून वापरा बायोनिक त्या रोपांना वापरलं तर कमी रेट असताना ती महाग रेटमध्ये गेली. कमीत कमी रेट काय होता मार्केटला, तुमची काय रेटने केळी गेली कटिंगला? आमच्याकडे 3 ते 4 रुपयापासून केळी होती हार्वेस्टिंगला चालू झाले त्या टायमाला. पण आपल्या सुरुवातीला 1150 भाव गेला होता. हा, म्हणजे हे काय आहे, हे जे रासायनिकचे खत हे लोकांना सोडत गेले, त्याच्यानं काय झालं, तो करप्यानं माल हे झाला, थांबला आणि पिकाची संख्या पल्प यायला लागलं. हा, आपलं म्हणजे किंवा नुकसान म्हणजे याच्यात झालंच नाही. पिकाचं प्रमाण करप्याचं नव्हतं, कशाचंच नव्हतं. आणि पण फायदा असा झाला, आपल्याला चांगला भाव भेटला. म्हणजे अपेक्षा नव्हती की बा एवढं आपलं खर्च बी निघणार नाही बा, पण खरोखर आहे का नाही जादू? हो, खरोखर आहे. कारण वापरा बायोनिक ही अशी टेक्नॉलॉजी टेम्परेचर सुद्धा एवढं, म्हणजे आज 2.5 ते 3 इंचाच रोप असलं होतं आपलं, पण त्याच्यावर एवढ्या याच्यामध्ये टेम्परेचर मध्ये काहीच येणी झाले, 5% सुद्धा येणी झाले, मर सुद्धा झाली नाही. म्हणजे कुठलंही पीक करायचं टेम्परेचर सहन करायची क्षमता आहे या औषधामध्ये. बरोबर. स्प्रे घेतले आपण 7 ते 8 ड्रिशिंगा घेतल्या होत्या त्याच्या. हो, म्हणजे तुम्ही जे कष्ट केले त्या कष्टाचं फळ आपल्या वापरा बायोनिकने अगदी मोकळ्यापणाने तुम्हाला दिलं. आणि जर कुठलंही पीक करीत असताना शेतकरी मित्रांनो, शेती सोपी व्हावी आणि कुठल्याही समस्येला, कुठल्याही रोगाला आपलं पीक बळी जाऊ नये आणि कीटकनाशक, बुरशीनाशकचे स्प्रे कमी व्हावे आणि उत्पादन चांगलं निघावं आणि निरोगी असावं ते उत्पादन, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी म्हणतो वापरा बायोनिकचे तुम्ही कुठल्याही प्लॉटसाठी अगदी फर्स्ट टू एंड एकदा वापरून पहा. तुम्हाला शेती सोपी झाल्यासारखी वाटेल आणि उत्पादन अपेक्षेपासून जास्त आल्याने वाटेल आणि निघणारं उत्पादन कलर, क्वालिटी, क्वांटिटीमध्ये निघन. आणि निघतंय का नाही ह्याची प्रचिती तुमचं रान, तुमचं पीक आणि तुम्हाला ज्या वेळेस कुठल्याही पिकाला खरेदी करा या पर्याय आहे तो तुम्हाला सांगणार आहे. ते साक्षीदार आपले थोडक्यात शरद देशमुख सर आहेत. गेल्या वेळेस खरबूज त्यांचं काट्यावर ठेवलेला 2.5 किलोचा फोटो माझ्याकडे आणखी आहे. आणि आता पण त्यांचं म्हणणं की 2 ते 2.5 किलो सहजासहजी भरण, आज 8-10 दिवस बाकी. आणि सर ते एखाद्या वेळेस जर हे प्लॉटला ज्या वेळेस कटिंगला येईल त्यावेळेस ते काट्यावर ठेवून पण आपल्याला फोटो टाकेन, अवश्य टाकेन. आणि सगळ्यात महत्वाचं सरांचं आता जर थोडक्यात सांगायचं म्हणलं, हे आमची आता शूटिंग चालू आहे, मी आता काही गोष्टी सांगू नाही पण सांगणं गरजेचं आहे. सरांचे वडील खूप सिरियस आहेत, पाहुणे त्यांना भेटायला आलेत तरी सर आमच्यापाशी उभा आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायचा विषय, वल्ला वाईवर प्रत्येकाचं किती प्रेम असतं, पण तसंच प्रेम वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरले शेतकऱ्यांपर्यंत ही न्यूज आहे अशी चांगली खरी जावी. इतक्यापर्यंत तळमळ वाटणारा शेतकरी म्हणजे शरद देशमुख सर. मी इतकं प्रखडपणे का सांगतोय, त्याची जाणीव
फक्त त्या 2च माणसांना असते. आता ह्या पुढे मी काय बोलत नाही. मी अगदी जसं घडलं, जसं वापरलं आणि जसा प्लॉट आहे तसं आपण आतमध्ये पण दावलं. त्याबद्दल शरद देशमुख सर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आभारी.